श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 125। काही उंचावर येताच बुवाने मागे वळून डोंगराच्या पायथ्याशी पाहण्याचा प्रयत्न केला होता आणि काही दिसेना हे पाहताच ते घाबरले. महाराज महाराज, आपण पायथ्याशी जाऊया, चाचरत ते म्हणाले होते. इतका डोंगर चढून आल्यावर खाली जायचे पुन्हा? स्वामींनी त्याचे बोलणे उडवून लावले होते. शिवाय आता अंधार झाला आहे, आपल्याला पायाखालचेही दिसणार नाही, म्हणूनच आपण आता डोंगर चढता कामा नये. पौराणिक बुवा म्हणाले, ठीक आहे. स्वामी चटकन उद्गारले, आणि आपण मग इथंच थांबू. इथं? बुवाच्या पोटात गोळा आला होता. त्यांची भेदरलेली नजर लागलीच आजूबाजूला फिरली. चौकडे अंधार होता, आकाशात चांदण्याही दिसत नव्हत्या. अंधारातून चित्रविचित्र आकार पौराणिक बुवांना भेडसावू लागले होते. तेथे ना घर ना डोक्यावर छप्पर. पौराणिक बुवा घाबरून गेले होते. आपण इथे थांबायचे? जवळ खाण्यापिण्याचेही काही नाहीये, अंतरून पांघरूनही नाही, आजूबाजूला फक्त अंधार आहे. शिवाय जनावरांची भीती ती वेगळीच, आणि यावर कडी म्हणजे कडाक्याची थंडी. आपण नाही थांबू शकत इथे. स्वामींनी इथं थांबायचे असेल तर थांबू देत, आपण खाली जावे. हा विचार मनात येताच पौराणिक बुवा वेळ घालवत नव्हता. स्वामींना न विचारता ते खाली जाण्यास निघाले होते. पण त्या प्रयत्नात एका दगडावरून पाय घसरला आणि अस्फुसत किंचाळी ओटातून निसटली. क्षणात मरणाच्या भीतीने त्यांचा चेहरा पांढरा फट्टक पडला होता. कसेबसे त्यांनी स्वतःचा तोल सावरला, पण जो दगड पायाखाली आला होता तो मात्र गडगडत खोल वर गेला होता. त्या काही क्षणात बुवा घामाघूम झाले होते, आणि त्या घामावरूनच वारा अंगाला झोंबू लागताच त्यांना थंडी वाजू लागली होती. हिव भरल्यागत त्यांची स्थिती झाली होती. घाईघाईने ते स्वामींकडे जाण्यासाठी वळले, पण पाठी स्वामी कुठे दिसत नव्हते. बुवांची तर आता पाचावर धारण बसली होती. स्वामी महाराज, प्रथम त्यांनी मनापासून स्वामींना हाक मारली होती. मी तुझ्या जवळच आहे. स्वामींचा त्यांना आवाज ऐकू येत होता. दचकचून पौराणिक बुवा अंधारात स्वामींना शोधू लागले होते, आणि स्वामी समर्थ दिसताच पौराणिक बुवा चकित झाले होते. स्वामी एका काळ्या पत्थरावर आपली छाती टाकून विसावले होते. पौराणिक बुवा डोळे फाडून स्वामींच्याकडे पाहत होता. स्वामी ज्या काळ्या पत्रावर झोपले होते त्या पत्राकडे पाहत राहिले. हा संन्यासी अशा थंडीत दगडावर कसा झोपला? त्याला थंडी वाजत नाही का? आपल्याला तर हुडीहुडी भरली आहे. तू पण त्या पत्रावर आराम कर, स्वामींनी दुसऱ्या शिळेवर इशारा करत म्हणाले. पौराणिक बुवा विस्परलेल्या चेहऱ्याने स्वामींना दाखवलेल्या शिळेकडे पाहत राहिले. आपण त्या दगडावर झोपायचे? नुसत्या कल्पनेनेच पौराणिक बुवा शहारले होते. जाओ सो जाओ, स्वामींनी पुन्हा त्याला झोपायला सांगितले होते, पण पौराणिक बुवाचे पाय जागेवरून हलले नव्हते. आपण उगाचच या स्वामींच्या बरोबर डोंगरावर आलो असे त्यांना वाटू लागले होते.